बसवले. मग घ्या. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका युट्यूब ब्लॉग मध्ये. आणि आज आहे आपल्या स्वप्नाली ताईची हळद. स्वतः आपण हळदीला चाललोय आणि आपला अक्षयभाई बाहेर थांबलाय, म्हणजे मिनी ब्लॉगर अक्षय. स्वतः चला जाऊया फटाफट, भेटूया अक्षयला. असं पण लेट झालं आता, 8-8:30 वाजले. स्वतः चला जाऊया बाहेर. स्वतः मित्रांनो, सगळ्याची सोय करणार आज कुणाला तर भेटले आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता कडा, भाईचा कडा बघा काय चमकतो. नाही भाई नाद. आणि त्याला आपल्याकडे बंट्याच आहे. कुर्ता बघा, चेक करा फक्त भाई, ब्रँड ही चप्पल आहे. स्वतः खास देवगड वरनं मंदिर दादा आलाय ताईच्या हळदीला. काय बोलतो आता, ची सोय झालेली आहे. हळद चेक करा फक्त. काय बोलतो मामा? चल काय चल हळद काय बोलते मग बाकी? चल ना तू. मामाची सोय झालेली आहे गाईच. मामा सोय बी झाली का नाही? झाली का नाही? झाली बाबा, आमची पण हळद कशी. स्वप्न्या भाई नवरीचा भाऊ भेटला आपल्याला. पोरं विचारते स्वप्न्याला, विचार काय सोय पाणी आहे का नाही आजची? खूप सोय, खूप सोय. कुणाला कडा कसा वाटतोय तुला? गोव्याची दारू आणले, गोव्याची खास. सो गाईज, इथनं तुम्ही पब्लिकचा माहोल चेक करू शकता. आणि आपल्याकडे आता आलेला आहे मिनी ब्लॉगर अक्षय आणि त्यासोबत आहे ऋतू. आणि हातात काय चेक करू शकता. हे बघ, हे बघ, सुरुवात बघा काय सुरुवात. ऋतू इकडे बघ, शोभते का हे? सो गाईज, पोरांचा जुगाड व्हायला लागलाय, बघू शकता तुम्ही. जीत भाई क्या लायो, दिखाव ना एक बार. जुगाड झालाय भाई सगळ्यांचा. सो गाईज, हळदी चालू झाले. बंटी आता उभा आहे वहिनीचे फोटो काढायला. वहिनी स्टेजवर आहे, बंटी आता उभा राहिला. इथं जीत भाई, अक्षय. हिला बसवले बिना कामाचं, बाय दीदीला बाजूला. काय आपलं पण चॅनल आहे, आपल्या पण चॅनलला फॉलो करा. बंटी भाई व्हिडिओ दाखवता, असा व्हिडिओ बनवायचा त्याला. सो गाईज, पाहुणे मंडळी बसले तिथं. अक्षय थोरात, विनय कोरुले, आपला ब्लॉगर भाऊ. खूप दिवसांनी आलो शिवाच्या ब्लॉग मध्ये, अक्षयच्या ब्लॉग मध्ये. आणि सोबतच आपल्या DMD साऊंड अँड लाईट ठाणे. स्वतः हळद चालू आहे ताईची. पुढे अक्षयनी पण मोबाईल घेतला गाईज नवीन 17 आणि ब्लॉगिंग चालू केले आपल्या भावानी. आज स्वप्नीलने आंघोळ केली आहे, दाखव जरा. स्वप्ने भाईने आंघोळ केली आणि कुर्ता घातले. सो गाईज, आता आम्ही आलोय ताईला हळद लावायला. आणि मामी हो मामी चालली जोडीने हळद लावायला. बंटी भाई सोबत. बंटी भाई काय बोलतो, कसं वाटते ताईच्या हळदीला? ताई पण आली आहे हळदीला. ताई, कसं वाटते तुला स्वप्नाली ताईची हळद? विनय भाई आहे. आनंद गगनात मावना झालाय तिचा. बाय दीदीला उभं केलं इथे. कसं आता आम्ही आलोय आणि अक्षय भाई तर मिनी ब्लॉग काढायला लागलाय. ताई, हिला एका साईडला बसवले, काय कामाची नाही म्हणून हिला ह्याच्या बाहेर बसवलंय. कसं वाटते ताई, आज हळद आहे तुझी? खूप छान वाटते. स्वप्नालीची हळद. अरे फोटो काढणार पहिला. हे फोटोग्राफर बनवून ठेवले. हे दादा वैतागलेत आम्हाला, मध्ये येतोय म्हणून. विनय भाई याला घाई लागले फोटोची. सो गाईज, तर ताईच उतरले आता खाली नाचायला. आणि आपल्याला आपण सिनेमॅटिक शूट करणार आहे. तुम्हाला रिझल्ट मी नक्कीच दाखवणार. आणि आपला अक्षय हळदाचं पाणी. हळद चालू झाली. स्वतः आम्ही आता तोपर्यंत नाचतो. तोपर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओ बघा. स्वतः चला भेटूया. एन्जॉयमेंट बघा फक्त आता आपल्या पब्लिकची एन्जॉयमेंट. स्वतः चला. तर मित्रांनो, याला समजून सांगितलं, आज समजत नव्हता. अक्षयला बोललो घ्यायला ताब्यामध्ये आता. वाह, क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अब भी मैं डिप्रेशन में हूँ. मगा लाडली. तर गाईज, आमच्या क्लास टीचरनी इथं उपस्थिती लावले. टीचर आमच्या मॅडमनी उपस्थिती लावले.
आलं आता चाललो जेवायला, पेट पूजा करायला. सो गाईज आपल्या पब्लिकने तर खूप एन्जॉय केलंय. आता आम्ही चाललोय जेवण्यासाठी. सो त्याची गल्ली सजली एकदम. मामी मामा विषय हार्डवाला बोलते. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मामी मामी स्पेशल काय ते सांगा पहिला. स्पेशल काय काय हे कॅमेरामॅन दादाला आज व्हेज आहे. आमच्याकडे 16+ आहे. ही ताई खास भिवंडीवरून आलेले. काय म्हणतात ताई तुम्ही? गरीबाच्या ब्लॉग मध्ये या कधी तर. सो ते इथं खानावळीचं आमचं सगळं आमंत्रण दिलेलं आहे आमच्या मामीला. पवार मामी काय म्हणता? जय महाराष्ट्र. तुमचे पतिश्री आले आम्हाला जे बघू शकता भाताचे मानकरी. इथं विनय माऊली बघा चिकनची सोय करतात. परत बिरत नको. ये बघा विषय हार्डवाला ये कोकणचा रानमेवा. मामा काय म्हणू शकता कोकण बद्दल काय बोलचाल? वरच्या घरात बसून पहिला. अरे झालं का आता? काल तर बोलली वरच्या घरात. सर इकडे वरच्या घरात पहिला बसू की नाही? मी पाटणची माणसं आहे आणि कोकणची माणसं आहे. मग आम्ही नाही बसू शकत का? तुम्ही काय करता? तुम्ही साताराची आहे. आम्ही सातारची माणसं बसू नाही शकत. हो तुम्हाला काय देऊ जेवायला आणि मटण घालू. हा बस मामा जास्त रस्सा भर. मामा इथं फेमस काय कोकणात? अरे आमच्याकडे फेमस आम्ही मांडवकर आहे. मांडवकर. हा. आणि दुसरं फेमस सिंधुदुर्ग. हा. कोंबडी वडे असतात ते काय बोलतात? कोंबडीवाले ना आम्ही. कोंबडी वडे म्हणजे काय म्हणतात ते? आता कोंबडी वडे काय? कोंबडीचे वडे बनवतात का? आता त्याचा दिवस कसा गेला? आजचा दिवस आनंदात गेला. आनंदात गेला. नाचत व्हिडिओ काढतोय तू. आणि हे दुसरे कोकणात फेमस काय? त्याला जिजी आज हळद होती. ताई तुला कसं वाटलं हळदीचा दिवस? खूप छान वाटलं, खूप मजा केली, खूप नाचलो, खूप एन्जॉय केलं. खूप एन्जॉय केलं. आणि आपला अक्षय भाई मिनी ब्लॉगर वन साइड. आणि भाई ताईच्या याच्यासाठी कडा घेतलाय. सारखा कडा दाखवते. कसा आहे कडा? विषय हार्डवाला आहे. परपती साहेब कडा कसा आहे? कडा एक नंबर. दुसरं काय नाही दिसलं तरी चालेल, कडा दिसला पाहिजे. आणि मनीष जेवणाचं पूर्ण सकाळपासून जेवणासाठी मेहनत घेते ती व्यक्ती एकमेव आमची नानी. 2 शब्द मेला बघा मोठा बोर्ड लावा माझा. कसं आहे वन साइड विषय. नानी चिकनचा रस्सा चांगला होता का सुकं चिकन चांगलं होतं? दोन्ही तिन्ही चांगलं होतं. नानी बोले तो विषय हार्ड आहे. जेवण मस्त झालं, फर्स्ट क्लास. सगळ्यांना अग्री मेजवानी आवडले. कोणाला पाहिजे असेल तर नानीला कॉन्टॅक्ट करा. फोन उचलेल माहित नाही. नानी बोला आमच्या शुभ्याला फॉलो करा. आमच्या शुभ्याला फॉलो करा. फॉलो म्हणजे काय? संपला विषय. फॉलो करा. हा विषय संपला. मित्रांनो तुम्हाला चिकन वगैरे जर आगरी स्टाईल मध्ये बनवून हवं असेल तर नक्कीच आमच्या नानीला संपर्क करा. तुम्हाला घरपोच डिलिव्हरी देण्यात येईल. आपल्या आयडीवर मेसेज करा. मी नानीला सांगत आहे. ओके ओके. काय बोलशील पब्लिकला आपल्या? काय बोलू? शुभ्याला फॉलो करा. सुबोलो काय? फॉलो काय? फॉलो करा. फॉलो करा. हे आमच्या आत्याला सांगा त्याला असं. ही बघा आमची आत्या, लालबागची आत्या. आवडलं असेल चिकन. कोकणी भाषा शिकतो. अरे माझी काय भाषा शिकतो तू? कोकणी भाषा आम्ही कोकणी भाषावाले. थोडीशी शिकवा ना मला पण. काय खातो तू? मी डाळ भात. डाळ भात लोणचं. मटण भात खातो. मटण मटण खातो. डुकराचं मटण आमचं नाही. आम्ही मराठी माणसं डुकर बिकर नाही खात. अरे रानटी डुकर हे काय हे सडलेले खातात का? रानटी डुकर बघितलेली नाही मी कधी. रानटी डुकर समोर आलं तर फाडून टाकतो. तुम्ही अरे डुक्कर पाडतो. डुकर फाडणारे मामा आहेत गाईज. बघू शकता तुम्ही. विषय हार्डवाला आहे. आणि त्यांची पत्नी आतमधून मोठ्या डोळ्यांनी बघते बघा त्यांच्याकडे कशी. सो तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढे. चला हो गाईज. या जेवणाचे शेफ आहेत म्हणजे आमची नानी आजी. अरे हे पंखा जरा कमी करा. ते पंख्यावर कसा एवढा कसा म्हणजे काय? सगळा काय
सगळा प्या. मामा झालेत फाईट आणि मामी आले टेन्शन. मामी मामी ए मामी मामा फाईट. अक्षय इथे जेवायला बसलाय. विनय बायदी आम्हाला जेवण वाढते. स्वतः चला भेटूया जेवण झाल्यानंतर. तर मामा खूप दिवसानंतर मामीसाठी उकाना घेतात. मामा घ्या. हो मामी थांबा ना 1 मिनिट. ताटली डबल ताटली घालून घे खिशात क्वार्टरची बाटली. ये आणि मामीचं नाव कुठं आहे? सविताचं नाव द्या. एकदा सवीचं नाव. सविता सो गाईस आता हळद वगैरे झाली. रात्रीचे वाजलेत 12 आणि आम्ही चाललोय आमच्या स्टुडिओवरती. बघू शकता झोपायचं वेगळं झालंय आणि आता टाइम झालाय. आता एडिट करायचं बाकी आहे. अरे सोबत झोपू दे ना. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो तर मी ताईच्या हळदीची मिनी रील बनवली. ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर शॉर्ट्समध्ये जाऊन पहा. सो तर चला भेटूया परत एकदा नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.